ओके, लक्ष द्या इकडे. आता दिलेला जो क्वेश्चन आहे तो दिसतो केमॅप सारखा, बट त्याला सॉल्व्ह करायचंय डिमक्स वापरून. या अगोदर पण हे आपण असलं सॉल्व्ह केलेलं आहे, बट युजिंग मल्टिप्लेक्सर सॉल्व्ह केलं होतं. आता यावेळेस याला डिमल्टिप्लेक्सर वापरून सॉल्व्ह करायचं. ठीक आहे, बाकी सगळे रूल्स वगैरे सेम राहतील, फक्त इम्प्लिमेंटेशन मध्ये थोडासा फरक पडणार आहे. आणि तुम्हालाही माहिती आहे की अशा टाईपचे क्वेश्चन दिल्यानंतर आपल्याला इमानदारी करावं लागते, आपल्याला शॉर्टकट वगैरे यूज करायला जमत नाही. आता याच्यातली सगळ्यात मोठी मिन टर्म कोण आहे? 7 आहे. तर ते आपण जसं नेहमी लिहितो तसंच, काय लार्जेस्ट मिन टर्म इज इक्वल टू 7. 7 ला बायनरीत लिहितात 1 1 1. देअरफॉर वी नीड 3 व्हेरिएबल्स. नाही, आता इथं काय लिहायचं? सिलेक्ट लाईन्स. 3 सिलेक्ट लाईन्स लागणार आहेत. 3 सिलेक्ट लाईन कोणत्या कोणत्या लागतील? S2 S1 आणि 0 S0. आता मग 3 सिलेक्ट लाईन असणारा डिमक्स कोणता असेल? असा कोणता डिमक्स आहे ज्याच्यात 3 सिलेक्ट लाईन वापरतात? काय रे तुम्ही, हे असं याला किती लागतात म्हणलं तर सांगता, आणि हे एवढे करण्याला लागतात म्हणलं तर ते सांगता येत नाही का बरं? कसे रे तुम्ही? फक्त वी नीड 1:8 डिमक्स टू इम्प्लिमेंट above expression or above main terms. ओके, आता याच्यामध्ये एक डिमक्स ड्रॉ करून घ्यायचा, आणि ड्रॉ करताना लक्षात ठेवा उजव्या बाजूला जागा ठेवायची.